T20 वर्ल्ड कपला सुरुवात झालेली आहे आणि काल वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या सगळ्या मॅचेस खेळलेल्या आहेत. सकाळ दुपारी आणि सकाळीच्या मॅच झाल्या त्या खूप अशा निर्णायक झाल्या होत्या. आणि रात्री इंडियाची मॅच झाली अगेन्स्ट इंडिया. देर आर टू इंडियाज. खरंय. मला युएसए ची कोणती टीम याच्यामध्ये सौरभ, मिलिंद, संजय, हरमित आणि तो कोण तो त्यांचा प्लेअर होता साई तेजा, ह्या नावांचे प्लेयर्स इकडे खेळतात. सगळे ते H1B विजा वाले ते लोक. म्हणजे भाई विजाचे प्रकार आहेत ते जाऊन तू नंतर गुगल कर. त्या टीम मध्ये अंधेरीच्या बाहेर कधी गेला नाहीस तू, ते मला माहिती. मला पार्ला जायला विजाला डबक्यात राहणारी माणसं ती. तू कुठे आतापर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर किती गेलास मित्र? चल पुढे वळूया आपण. अमेरिकेची टीम म्हणजे मोनांक पटेल त्यांचा कॅप्टन, मागच्या वर्ल्ड कपला पण तोच होता. आणि हे लोक बरेच या टीम मधले जे बरेच प्लेयर्स आहेत ते सूर्या बरोबर आणि मुंबईच्या इतर प्लेयर्स बरोबर. उन्मुख चंद नाहीये. उन्मुख चंद तिथे पण नाही घेतला रे. कोरी अँडरसनला पण नाही घेतला या वर्ल्ड कप. लास्ट वर्ल्ड कपला तो होता, या वर्ल्ड कपला त्याला नाही घेतला. आणि हे जे बाकीचे प्लेयर ते सूर्याबरोबर रणजी वगैरे खेळून झालेले आहेत ते लोक. सो त्यांचा मूळ इथलंच आहे. नंतर मग ते इथे गेले. शुभम रांझणे त्याचे आजोबा की बाबा इंडियासाठी वगैरे काहीतरी खेळून झाले 1960s मध्ये वगैरे. सो ते 1960s मध्ये त्याचे पूर्वज पण खेळून झालेत इंडियासाठी. पण तो आता युएसए साठी खेळतो. खरं. मग युएसए मधनं कोण आम्हाला एक्सपेक्टेड होतं काय? मग ट्रम्प वगैरे एप्स्टीन वगैरे खेळायला आला पाहिजे. एप्स्टीन वेगळे गेम खेळतो पण ठीक आहे. बायडन हॉकिंग बिकिंग हे प्लेयर्स होते आम्हाला. कोणी आलंच नाही. पण ठीक आहे. मला असं वाटतं की सकाळी दुपारी मला खूप लोक म्हणाले की अरे नेदरलँड जस्ट जिंकता राहिली, पाकिस्तान हरायला पाहिजे होती वगैरे. त्यांना कळलं की ते फिलिंग काय असतं रात्री जेव्हा युएसए इंडियाला उघडत होती. मग ऍट वन पॉइंट इंडिया 77ला 6. मी आय गेस एका मित्राने मेसेज केला मला की भाई पॉडकास्ट वगैरे करायचं तेवढे लवकर करून टाक, की आता काय खरं नाही वाटत आहे इंडिया युएसए जशी खेळते तशी. तर मला असं झालं की खरं आहे रे, सकाळी आपण खुश होत होतो पाकिस्तानचे वगैरे, आता ते लोक खुश होत असतील. पण मला जास्त दुःख नाही होणार. मला वाटतं इंडिया पाकिस्तान वगैरे कोणी हरवलं तर मला दुःख होईल, बाकी कुठली टीम. पण युएसए हरवलं असं वाटलं की आपलीच पोरं आहेत रे, आपल्याच पोरांनी आपल्याला हरवलं. देर आर टू इंडियाज. एवढं काय वाईट वाटणार नाही त्यामुळे ठीक आहे. पण तेच आपण जेवढे शराब दुपारी देत होतो पाकिस्तानला तेवढेच आपल्याला रात्री कळलं आपल्याला लागताना कसं होतं. कर्मा इज अ बीच. खरं. नेकी कर दर्या में डाल, कधी लक्षात ठेव सुरते. मी म्हणून करतच नाही आणि काही टाकायची वेळ येतच नाही. खरं. तर काल अभिषेक शर्माचा खूपच गोल्डन डेब्यू झालेला आहे. गोल्डन डक त्याने काल स्कोअर केलेला. हा, बरेच दिवसांनी तो असा म्हणजे कमी स्कोर. ऍक्च्युली लास्ट मॅचला पण त्याने एवढा चांगला नाही खेळला. T20 सिरीज झाली गेल्या 5 इनिंग्स मध्ये T20च्या त्याच्यात तो 3-0 आउट झाला. असं त्याचं स्ट्रॅटेजी गेल्या 5-6 इनिंग. पण ठीक आहे, मला ते कन्सर्निंग नाही वाटत आहे. हा माहिती आहे. अभिषेक शर्मा तो आय गेस लहान वर्ल्ड कपची पहिलीच मॅच आहे आय गेस. खरं. नर्व्ह सेटल झाले तर त्यांचं मला असं वाटतं थोडं ते जमिनीवर येणं जे असतं. कारण की 2023च्या वर्ल्ड कपला जे झालंय की तेव्हा बाहेर पड गाण फाटेल पण बाहेर पड. तर मग जसं सुरू झालं होतं की तो लवकर गेला, पण नंतर तिलक आणि ह्याने चांगली पार्टनरशिप टाकली होती टिळकांनी आणि आपल्या ईशान किशननी. तर त्यांनी घरी बोलवायचंच आहे, त्यांनी 37 रन्स वगैरे केले काहीतरी. पण मग नंतर जसा ईशान किशन गेला त्यानंतर जी आपल्याला एक उतरती कळ लागली आपल्याला की आपण लिटरली 77वर 6 गेलो. 45ला 1 होतो तेव्हा भाई माझी फाटलेली की यार सकाळी पाकिस्तानला शिव्या नाही घालायला पाहिजे, जस्ट माझं मनात आलं. आणि मग सूर्याने नंतर मारायला चालू केलं. पण माहित नाही मला काय सूर्याची बॅटिंग बघून असं वाटत होतं की सूर्या इज देअर टू स्टे. काल सूर्या मला खूप असं डिटर्मिन पण वाटत होता आणि तो बऱ्यापैकी तो ऑलमोस्ट 50च्या स्ट्राईक रेटने खेळत होता सुरुवातीला. 13 बॉल 7 वगैरे खेळत होता. रिंकू पण खेळला पण रिंकू आउट पण झाला. हा, रिंकू तेच चालू यार. गेली 2 वर्षात तो जो श्रीमंत झालाय ना, प्रॉब्लेम आहे. गरीबच राहावं माणसाने. पण आता अजून एक आहे की आता ईशान गेला, तिलक गेला, मध्ये कोणाला दुबे गेला, रिंकू गेला. पण दुबेला बॉल त्यांनी चांगले टाकला. स्लोअर बॉल ते लोक सूर्याची पण एक कॅच ड्रॉप झाली स्लोअर बॉल, लवकरच आउट झाला असं, नाही तर मग तेव्हा जमात झाली असती इंडिया. खरं. आणि अली खान म्हणून फिडल एडवर्ड्स, जो फिडल एडवर्ड्स सारखी प्रॉपर त्याची साईड आहे. त्यांचा एक बॉलर आहे शॅडली व्हॅन स्कॉलविक असं काहीतरी नाव आहे त्याचं, ज्याने काल 4 विकेट काढले. त्याची बॉलिंग ऍक्च्युअली स्पेशली खूप इम्प्रेसिव्ह होती. इव्हन मला ते कोणत्या तरी बॉलरने, मला त्याचं नाव लक्षात नाही, आय गेस त्याचीच होती, सूर्याची कॅच म्हणून ड्रॉप केली की शुभम रांझणेने केली. नाही त्याचं नाव नाही आठवत मला. पण त्याने एक कार्य केली. जर तिकडे जर सूर्या जात होता तर मग इंडियाची होते काल कपाळात. काल ऑब्व्हियसली आपण काल घुसलो होतो अख्खे. आणि मला असं वाटतंय की तुला त्याच्याबद्दल काय वाटतंय की
ईशान किशनला जे ओपनिंगला टाकलं आणि सॅमसनला बसवलं, सो आपण रेग्युलर ऑर्डर आपला आय थिंक disturb केलाय. सॅमसन डिझर्व करतं आता बसणं. नाही, मला असं नाही वाटत, तो अजूनही नाही करत. म्हणजे सिलेक्टर थोडा तरी त्याच्यावर हे झालंय, काय म्हणतात, अन्याय झालाय. म्हणजे जेव्हा तो फॉर्म मध्ये होता, तेव्हा त्याला खाली पाठवलं. खाली नाही, तेव्हा त्याला बसवलं नाही, त्याला खाली पाठवलं, मग त्याला बसवलं. हा, त्याला right, एका right, खाली right. पाठवलं जस्ट टू अकोमोडेट शुभमन गिल. शबनम गिल बोलणार तुम्ही, शुभमन गिल. तर शुभमन गिल साठी त्याला ते काय सफर करावं लागलंय आणि फायनली त्याला सफर करावं लागलंय ईशान किशनमुळे. नाही, पण सॅमसनने लास्ट T20 सिरीज मध्ये एक जरी इनिंग चांगली खेळला असताना तो, तरी आय गेस तो असला असता आता इन टीम 11 मध्ये तरी. आणि प्रॉब्लेम झाला की ईशान किशन खूपच भारी खेळला, त्यामुळे तुला ईशान किशनला टीम मध्ये घ्यावंच लागणार होतं ऍट एनी कॉस्ट. काल पण तो बरा खेळला ईशान किशन, तो पहिला एक 6 मारला आणि नंतर पण एक फ्लिक मारला त्याने, कडक बसला तो, म्हणजे एकदम हेलिकॉप्टर सारखा होता. पिकअप शॉट होता पण चांगला बसला तो त्याच्या. त्यानंतर 77 ला 6 होते, मग मध्ये थोडी अक्षर आणि याची पार्टनरशिप झाली. अक्षरच्या बॅटिंग ऑर्डर बद्दल तू मगाशी ऑफ काहीतरी बोलत होता. तर मला वाटत होतं की जे लास्ट वर्ल्ड कपला आपल्या रोहित शर्माने केलं होतं, जेव्हा खूप लवकर विकेट जात होते मध्ये मध्ये, तर तो एक डाऊनफॉल थांबवायला अक्षर पटेलला पाठवायचा. कारण अक्षर पटेल इधर विकेट थांबवतो किंवा थोडं मारतो तरी, सो समोरचा बॅट्समन वेळ घेऊ शकतो. सो कदाचित जर अक्षर पटेलला आधी पाठवलं असतं तर बॅटिंग प्रोलॉंग झाला असता. शुभमन दुबे शिवम दुबेच्या जागी शिवम दुबेच्या वर पाठवायला हवं अक्षर पटेलला, थोडी स्टेबिलिटी येण्यासाठी. आणि अक्षर पटेल ऍक्च्युअली खूप होल्ड करतो, म्हणजे काल पण जरा त्याने पार्टनरशिप ती होल्ड केली सूर्यासोबत, त्याने मागे 2-3 लेट कट्स मारले, त्याने चांगले शॉट्स पण मारले. सो अक्षर पटेल तुला तो कॉन्फिडन्स येतो असं मला वाटतं, जो शिवम दुबेवर तुला येत नाही टू होल्ड द इनिंग. तुला शिवम दुबे मारून देऊ शकतो. शिवम दुबे आय गेस 7 डाऊन नाही, 7व्या नंबरला किंवा 8व्या नंबरला येऊ शकतो शिवम दुबे. आणि मला वाटतं की अक्षर पटेल वॉज अ प्रूव्हन हे मॅच विनर इन दॅट केस. वर्ल्ड कप फायनल बघशील, थोडी होल्ड आणि अँकर करायचं असेल तर तो चॅम्पियन्स ट्रॉफी बघ चांगली खेळ. सो आय गेस एक नंबर वर यायला होतं अक्षर पटेल, मला असं वाटतं 2 तरी. पण नाही, मला जेव्हा 6 विकेट पण गेलेला ना, तेव्हा माझी ऑब्व्हियसली गांड फाटलेली. पण आय गेस 120-130 इंडिया करून जाईल हे तर याबद्दल तर मला ते विनिंग नव्हते, मॅच विनिंग नव्हते, पण तेवढे इनफ आहेत असं मला वाटत होतं की त्यांनी 132 केले पाहिजे. हो, 32 केले, कारण की 160चा टार्गेट होता ना आपल्याला, 160 प्लस टार्गेट होता. बरोबर. तर 120-130 इनफ पडले असते आपल्याला, जर ऑल आउट झाले असते तर 120-130 ला, तरीही जिंकलोच असतं असं वाटतं मला. नाही, मला नाही वाटत, कारण मग कदाचित युएसए जरा बेटर खेळली असती. थोडे त्यांनी, कारण झालं काय की नंतर थोडं प्रेशर आलं, आणि ऑब्व्हियसली त्यांनी पाकिस्तान सोबत चांगले खेळलेच होते ते जेव्हा लास्ट वर्ल्ड कपला खेळले होते. या वर्ल्ड कपला पण वाटतं मला की भाई थोडं आम्हाला टेन्शन तर आहे पण त्यांच्यामध्ये, कारण की ते सगळे इंडियन आणि पाकिस्तानी प्लेयर्स. सो टॅलेंट ते जे इकडे युटिलाइज, व्हॅन शॉल्क्विक जो कोणी आहे तो पण युएसएचा नाही वाटत, तो मला साऊथ आफ्रिकेचा वाटतं. कारण आफ्रिकेत वॅन्डर दुसे वगैरे, मॉर्ने वॅनविक त्यांच्याकडे, वॅन्डर दुसेन वगैरे ते सगळे आहेत. सो आम्ही एक शोध लावलेला असू शकतो, जरा नसला तर मजा येणार मला, पण ठीक आहे. अमेरिकेत कोण असायला पाहिजे, ट्रम्प, अजून झालं ना मग जॅक्सन विक्सन असायला, मार्टिन लुथर. नको एवढं नको. हा, आणि नंतर मग बॉलिंग जेव्हा आली इंडियाची, तेव्हा तर सुरुवात तर कडकच झाली भाई. 3 विकेट खूप लवकर पडल्या युएसएच्या, 13वर 3 वगैरे होत्या युएसएच्या. आणि ऍज युजल बुमराह नसताना सिराजने चांगली बॉलिंग केली. सिराज हेट्स बुमराह. हा, बुमराह काय आजारी होता, हा असं बोलतायत, तरी पण ते रोटेशन असेल तर तो काय वाटतं त्याबद्दल. नाही, वर्ल्ड कपच्या मॅचेस खेळवल्या पाहिजे बुमराहला सगळ्या, नाहीतर मग तो जेव्हा हवाय तेव्हा जर त्याची बॉडी गरम नसेल तर मग काय फायदा, तेव्हा गरम कर. अच्छा, नाही मी नाही करत ते, आय डोंट वॉन्ट टू से इट. तर ओपनिंग चांगली झाली इंडियाची बॉलिंग. अर्शदीप आणि सिराजने खरंच त्यांनी लिटरली वरनं 3-3 ओव्हरचा स्पेल टाकला होता. आणि मग नंतर युएसए ऍक्च्युअली खूप ब्लॉकच होती, कारण त्यांचे 13ला 3 होते. त्यानंतर ते आय गेस बिहाइंड द 6 रन रेटच्या ते मागेच होते, 5ला वगैरे खेळत होते. आणि एका पर्यंत वरुण चक्रवर्ती आल्यावरती ते लोक थोडे वरुण चक्रवर्तीला एक एलबीचा अपील, म्हणजे तो नॉट आउट गेला, पण तो बॉल कडक टाकला त्याने, गुगली जो काय पडतो त्याचा, म्हणजे तू रीडच नाही करू शकत नॉर्मली त्या पेसला, नॉर्मल पेसला तू स्लोमो मध्ये बघतोस. त्यामुळे वरुण चक्रवर्ती मागच्या व्हिडिओमध्ये पण बोलतोय, विल गो डाऊन ॲज अ लेजंड, T20 लेजंड. सुनील नरीन आणि या सगळ्या लिस्ट लेवलला तो आहे, राशिद बिशिदच्या. पण मला तेच वाटतं की काल इव्हन जरी युएसएने स्कोर नसेल चेस केला आपला, तरी पण त्यांनी जे मध्ये मध्ये काही काही शॉट्स केले, मध्ये मध्ये त्यांनी जी पार्टनरशिप टाकली, त्या संजय कृष्णमूर्ती
आणि मिलिंद कुमार यांनी. सो दोघांनी बॅटिंग पण चांगली केली. नंतर शुभम रांझणे आला, त्याने पण खूप चांगले शॉट्स मारले ह्याला वगैरे. सिराजला त्याने काय मारले, एक दोन त्याने, एकतर वरुण चक्रवर्ती 2-3 सिक्स मारले त्या लोकांनी, ते पण खूप चांगले होते. इव्हन त्यांनी अक्षर पटेलला उचललं. सो ओव्हरऑल युएसएने एफर्ट चांगला दाखवला आणि त्यांनी प्रॉमिस शो केलं या वर्ल्ड कप साठी सुद्धा. पण मला तेच वाटतं की मोठ्या टीम्स ज्या असतात त्या टीम्स मध्ये आणि या टीम्स मध्ये, म्हणजे जे असोसिएट मेंबर्स आहेत किंवा जे खालून 8व्या किंवा 9व्या नंबरला आहेत, तर त्या टीम्स मध्ये हाच फरक वाटतो मला की मोक्याच्या क्षणी क्लिक करणं जे असतं ना, की आता मॅच हातात आली आहे पण आता फिनिश लाईन पर्यंत पोहोचवायचं. सो नेदरलँड्सचं पण सकाळी तेच झालं की नाही, पण तू ते बघितलं असेल तर सकाळी पाकिस्तानने अपसेट केलं नेदरलँड्सला. जास्त हे व्हायरल होतं, सगळ्यांना वाटत ते लोक जिंकतीलच, पण ह्यांनी अपसेट केलं. असू शकतं. पण मग तेच युएसएने पण पुन्हा युएसएच्या बाबतीत पण तेच झालं, त्यांना सूर्याची विकेट नाही काढता आली. सो मॅच त्यांच्याकडे आली असती ती मॅच जर ती सूर्याची कॅच पकडली गेली असती. आणि मला असं वाटतं की मोठ्या टीम खूप कन्सिस्टंटली करतात, त्यामुळे इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, साऊथ आफ्रिका जे काही. मग इंडियाने 23 वर्ल्ड कपला ट्रॅव्हिस हेडची विकेट का नाही काढली? आता त्यानंतर किती ट्रॉफीज जिंकल्यात माहितीये ना इंडियाने. पण तू सगळं सोडतो, तू काल ती व्हिडिओ तुझी बघितली छान मस्त, मला वाटलं काय भारी आम्हाला लिहायला वगैरे लागलेस आता. पण मला खरं सांग मनापासून की तुला खरंच वाटतं की 23च्या वर्ल्ड कप पण नाही आहे तेच मी तू शेवटी काय नाही, मला ती हिपोक्रेट वाली व्हिडिओ बघितली. तू व्हिडिओचा एंड नाही बघितलास. 2027 पर्यंत हे असंच राहिलं पाहिजे हे मी बोललोय की ते सगळ्यात मोठं गिफ्ट असेल विराट आणि रोहित साठी. पण ते दोघं खेळतील का काय? असो खेळा ना भाई. काल रोहित शर्माने काय केलं बघितलंस की नाही तू? काल त्याने अंबानीच्या हातातून, मित्रांनो, अंबानीच्या हातातून केक नाकारलाय. खरं नाही भाई, नाही. केक होता की चहा होता? केक होता, पेस्ट्री होती प्रॉपर. नाही खाएगा मैं, मेरा वजन बढेगा वगैरे ते सगळं असेल. आणि अंबानीला बोलतोय वजन बढेगा असं. हा, त्यानंतर आपण कुठे होतो मॅच मध्ये ते विसरलो मी. तर आपण मॅच मध्ये इंडियाने बॉलिंग जशी केली त्यात सिराजने 3 विकेट्स काढल्या आणि सिराज अगदीच 11th आवरला त्याला बोलवलं गेलं होतं. ऑब्व्हियसली गंभीरचा आवडता हर्षित राणा इंजर्ड झाल्यानंतर. पण आय गेस काल थोडी हर्षित राणाची कमी जाणवली बॅटिंग मध्ये, कारण की हा आउट झाल्यानंतर. पण मला वाटतं बुमराह असतं त्याला टीम मध्ये खेळवलं असतं. हर्षित राणाला नसतं खेळवलं, बुमराह असतात तर नसतं खेळवलं. पण माहित नाही बाबा, गंभीर जसा प्रेमात आहे. मला असं वाटतं की इंडियाचं कॉम्बिनेशन हेच असणार आहे. 2 पेसर, 2 स्पिनर, एक हार्दिक पांड्या आणि दुबेला दिली तर दिली. सो हेच असणार आहे कॉम्बिनेशन असं मला वाटतं. आय थिंक तेच बेटर आहे. आणि इंडियन पिचेस वरती कुठे पेसर एवढा. बरोबर. आणि काल बऱ्यापैकी बॉल ग्रिप पण होत, त्यामुळे स्पिनर्स करते आणि वरनं पेसर्सना हेल्प पण होती खूप. तर अर्शदीपने जी बॉलिंग केली, ऑब्व्हियसली तो बऱ्यापैकी इंडियाचा वन ऑफ दी ग्रेटेस्ट T20 बॉलर्स आहे. सो त्याने ज्या पद्धतीने बॉल टाकले, त्याने लेग वरनं आतमध्ये आणला बॉलर, असा वर बॉल उठला. मोनांग पटेल. सो त्याची बॉलिंग, इव्हन सिराजला अप्रिशिएट केलं पाहिजे, कारण सिराज जे रोहित शर्मा बोलला होता की वन डे बद्दल बोलला होता की आफ्टर न्यू बॉल तो त्याचा काही इफेक्टिव्ह नाही वगैरे. पण ठीक आहे, T20 ला एवढं ते हे नाही. पण सिराजने इन जनरल खूप इम्प्रूव्ह केलंय त्याच्या लिमिटेड ओव्हरच्या बॉलिंग वरती. आणि काल पण त्याने चांगली बॉलिंग ओडीआयला. अरे, आणि जेव्हा ते स्टेटमेंट आलेलं रोहित शर्माकडून, तेव्हा ओडीआयला तो 1 नंबरला होता. मोहम्मद सिराज होता, तर तो 23च्या वर्ल्ड कपला पण असं बाहेर पड. तर असेल तर तो जो त्यांनी यॉर्कर टाकला काल शेवटी त्या रांजणेलाच शुभम रांजणेलाच टाकला. सो तो पण खूप चांगला होता आणि त्याने वरनं पण चांगली बॉलिंग केली. अदरवाईज तू बघशील इंडियाच्या बॉलिंग मध्ये काल असं कोणी असं खूप असं हगलं कोणी नाही ऑब्व्हियसली नाही. आणि कालची मॅच तशी नव्हती, 132 रन झाले. 32 रन, त्यामुळे ठीक आहे. आणि युएसए होती थोडी, ऑब्व्हियसली ते लोक पण बरे खेळले, ते लोक वाईट नाही खेळले. त्यांची बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही. बॅटिंग थोडी लोअर ऑर्डरने बरी केली त्यांच्या, नाहीतर अदरवाईज 30 मारले. त्या तिन्ही इंडियन्सने 30 मारले इंडियाच्या अगेन्स्ट. सो अदरवाईज ही मॅच आपलीच होती, म्हणजे ते काही हे नव्हतं. सूर्याच्या बॅटिंग बद्दल असं वेगळं काय बोलावं असं वाटेल? सूर्याची बॅटिंग कशी वाटली तुला? नाही, सूर्या, मी पुन्हा एकदा सांगतो, मी टाकलेला व्हिडिओ तू बघितला असशील की नाही माहित नाही, किती जी इनिंग होती, 32 रन्स वाली. कोण आहे तू? पॉल ऑक्टोपस आहेस का तू? केलीस, तुझं लागलं पहिल्यांदा, भविष्यवाणी लागली खरी, पण पुढे काय? नाही एवढं भविष्यवाणी काय नव्हते, प्रॉपर एकदम अनालिसिस करून मी ते सगळं बोललो. तुझ्या करिअरचं का नाही केलंस तू? असं काय अनालिसिस चुकतात बाबा, तुला प्रेमाचा असो काय अनालिसिस चुकतात, तेच म्हणतो. केवढे नाही, पण सूर्याचं फॉर्म मध्ये येणं गरजेचं होतं. ऑब्व्हियसली त्याचा कॅप्टनशिपवर पण परिणाम झाला असतो जर तो फॉर्म मध्ये नसता आला तर. आणि ते आय गेस
नाही झाले थँकफुली. आणि काल तो ज्या चिवट पद्धतीने अरे अरे भाई खेळला, जेव्हा गरज होती इंडियाला प्रॉपर तेव्हा उभा आणि तू राहून बघतो सूर्या वॉज नोन फॉर दॅट. म्हणजे त्याचा तू केकेआर मधल्या पॅचवर तो खाली पिन हिटिंग साठी जायचा, पण मुंबईत पण त्याची जी स्टार्टची 2-3 वर्ष बघशील 18 नंतरची, ज्या त्याने कोहलीला च्विंगम बघून डोळ्यात डोळे वगैरे घातले होते, तेव्हा त्या काळात सूर्या वॉज फेमस फॉर दिस, की होल्ड करतो. सो आणि आता असं झालं होतं की तो इव्हन प्रत्येक बॉल मारायचा. सो त्या ह्याच्यात त्याने तो बॅलन्स चांगला शोधला, आणि काल त्याने घाई नाही केली. त्याची एक ती कॅच सुटली, ती लक होतं, ठीक आहे, पण त्याने अदरवाईज घाई नाही केली. त्याने खूप टायमिंग क्रिकेटिंग शॉट्स केले, आणि स्पेशली तो जो तिकडे टाकला बॉल, कुठे त्याला काय म्हणतात पोझिशनला, पॉइंट आणि याच्या इकडे कुठेतरी, तो काय शॉट होता भाई. त्याने ऑलरेडी लेट कट जो मारला, नाही लेट कट जो मारतो तो त्याने असा खालना टाकला, म्हणजे याचा ड्राईव्ह वाली लेंथ कशी असते त्या लेंथला बॉल. अच्छा, शेवटची नेत्रावळकरला मारला तो, शेवटच्या आधी पण त्याने एक मार कळत, तोच तीच पोझिशन, पण त्याच्या आधी पण त्याने एक शॉट मारला. अच्छा, ओके, तसाच खाली. आणि त्याने जो स्वीप 6 मारला, स्वीपचा 6 मारला, ज्यात दोन एक 4 गेला त्यातला आणि एक 6 मारला, दोनदा मारला, पडून बिडून मारला. त्यात तो रोहितचा व्हिडिओ आला मध्येच, नाही एक वाला. नाही, पण ते सूर्याचा फॉर्म आय गेस आपल्याला फायनल पर्यंत घेऊन जाईल, आणि नशिबाने शेवटच्या 2 ओव्हर तो अख्ख्या खेळला. सूर्या आणि ईशान किशन खूप मेजर रोल प्ले करतील मला वाटतं बॅटिंग लाईनअप मध्ये. बाकी तर ठीक आहे, बाकीचं चालत राहील. आणि इंडियाचा पूर्ण मोराल अख्खा अभिषेक शर्मावरती डिपेंडेंट आहे, की मेन मॅचेस मध्ये तो काय करतो. कारण जसं अंडर 19 ला वैभव सूर्यवंशी होता, तसा इकडे तो अभिषेक शर्माला बघू शकतो, की एका हाती तो गेम घेऊन जाऊ शकतो. सो तो त्याच्याकडे गेम आहे अख्खा. आणि सूर्या मला वाटतं की कॅप्टन असणं प्लस विराट कोहली आता नसल्यामुळे टीम मध्ये त्याला त्या सगळ्या गोष्टी त्याला त्या पार पाडायच्या. त्याला मल्टिपल रोल्स प्ले करायचे. आता तो सिनियर मोस्ट पण आहे, बुमराला बरोबर घेऊन त्याला थोडी टीम सांभाळायची पण आहे. रोहित आणि विराट दोघं मिळून जे काम करत ते त्याला त्या दोघांना करायचं. हार्दिक पांड्या पण सोबत, बरोबर, पण हार्दिक पांड्याचं विराट असताना म्हणून स्पेशली रोहित वर खेळायचा, विराट असताना स्पेशली त्या सगळ्या गोष्टी तो करायचा ज्यासाठी कदाचित हा ज्या चुकत होता त्यात तो सावरला जायचा. पण आता सूर्या प्रॉपर उघडा आहे, आणि उघडा म्हणजे तसा तो खेळला वेळ तो जेन्युअली खूप रिस्पॉन्सिबिलिटी खेळला, आणि त्याची इनिंग काल मला खरंच खूप आवडली. म्हणजे सूर्याची वन ऑफ दी बेस्ट T20 इनिंग्स आहे असं मला वाटतं. 6 विकेट्स गेलेले असताना त्याने 84 की काय 84, आणि समोर कॉन्फिडंट अर्षदीपने पण एक 4 मारलाय. थोडा लेफ्टी डॅरेन सामी वाटत होता मला, तो मस्त अशी त्याचा बॅट फ्लो तसाच डॅरेन सामी सारखाच आहे. पण मला काल एकच गोष्टीचं वाईट वाटलं, युजवेंद्र चहलला मला कमेंट्री फार लवकर तो तिकडे गेला. हरभजन आणि सहवाग त्याला तेज, भाई तू इधर क्यों है, हम लोग को लग रहा है तेरा की क्रिकेट खत्म हो गया. अरे तू ते ऐकलं, मी ते ऐकलं, ते एक दुसरं एक होतं, हे तर चालू असेलच कदाचित. मध्ये कुठेतरी वेळ होती जेव्हा त्याच्या चहलच्या बॉलिंग वरती बोलत होते की चहलने की मुंबई इंडियन्स मध्ये त्याने चांगली बॉलिंग केली, मग आरसीबी मधनं करायचा. सो चहल बहुत अच्छे बॉलर थे. हरभजन बोला की मैं हूँ हाँ वो, पर अभी तो यहाँ पे कमेंट्री में होते वाला है. वीरू ने थोडं सावरलं की अरे भाई अभी भी खेल रहा है वगैरे. आणि वानखेडे मधल्या बॉलिंग बद्दल त्याचं बोलत होते की तो वानखेडे मध्ये किती चांगली बॉलिंग करायचा एवढ्या छोट्या ग्राउंड. आरसीबी मध्ये बॉलिंग एक्झॅक्टली, चिन्नस्वामीला आरसीबी. सो ऑब्वियसली चहलचं मला थोडं वाईट वाटतं, पण तेच आहे इंडियाचा वन ऑफ द बेस्ट T20 बॉलर, एक पण वर्ल्ड कप मॅच नाही खेळला T20. पण काय वाटतं चहल बाहेर जाण्यामागे क्रिकेटिंग रिझन असेल की काय रिझन, कारण कॉम्बिनेशनचा तर प्रॉब्लेम होता. धोनी असताना दोघं पण खेळायचे इन टीम कुलच्या, सो ते अजूनपर्यंत पण खेळत असले, आपल्याला नसती गरज लागली बाहेरच्या अजून कोणत्या स्पिनरला आणायची, तर ते दोघं असले असते. आणि मला असं वाटतं कधी कधी की चहलचे स्टॅट्स कधी वाईट नाही गेले क्रिकेट, नाही त्याचा कधी इम्पॅक्ट कमी झाला, काहीतरी रिझन आहे जे आपल्याला माहिती आहे. आणि तू बघ रोहित शर्माच्या काळात जे काही घडलं ते घडलंय, त्याचं रोहित सोबत इक्वेशन चांगलं आहे. सो रिझन नाही कळते मला काय. त्यामुळे इव्हन विराट बरोबर पण त्याचं चांगलं आहे. हा, पण विराट असा तो खेळत होता टीम मध्ये, तर विराट त्याचा काही इशूच नव्हता तेव्हा. पण इव्हन काल पण रोहित त्याला पप्पी दिली मस्त छान, भेटला असो. येस, तुला हवी पप्पी रोहितची? नको पप्पी पुरा म्हणजे. सो कालच्या मॅच बद्दल अजून काय बोलायचं? हा, पाकिस्तान इव्हन कालच्या मॅच दिवसात अजून 2 मॅच झाल्या, पाकिस्तान नेदरलँड आणि वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंड. सो वेस्ट इंडिज जिंकली, पाकिस्तान जिंकली आणि इंडिया जिंकली. वेस्ट इंडिज स्कॉटलंड पण थोडी झालेली आहे मध्ये काही 2-3 ओव्हरसाठी थोडी फिरली असती मॅच, पण तेच आहे, ती मिनोस टीम ज्या आहेत त्या राईट मोमेंटला क्लिक करणं त्यांना नाही जमत, फिनिशिंग टच नाही आला. युएसए मला वाटतं की त्यांनी लास्ट वर्ल्ड कपला दाखवलं की त्यांच्याकडे ती कपॅसिटी आहे, कारण त्यांचे प्लेयर्स युएसएचे नाही आहेत. सो ते सगळे ते प्लेयर्स जे मोठ्या टीम खेळून आलेत, सो त्यांच्याकडे टेम्परामेंट ऑब्व्हियसली बेटर आहे बाकी बऱ्याच टीम्सपेक्षा, डोमेस्टिक असोसिएट टीम्स पेक्षा. बरोबर, बट लेट सी काय होतंय. आणि आता इंडियाची पुढची मॅच आहे नामिबिया सोबत 12 तारखेला. सो येस, नामिबियाला खूप वर्षांनी क्रिकेट खेळताना बघणार आहे. राईट. त्यांचा आय गेस हिरवा होता ना
नाही त्यांचा असा ग्रे हिरवा असं काहीतरी मिक्स आहे. अच्छा. आफ्रिकन टीम आहे ती. हा बरोबर. 3च्या वर्ल्ड कपला लोक खेळले होते इंडियासोबत, मला जेवढं लक्षात आहे. मध्ये पण खेळले छान ऑब्व्हियसली. अच्छा. सो येस, नामिबिया आणि इंडियाची मॅच आहे. हम्म. अदरवाईज हा वर्ल्ड कप काय वाटत तुला, जे ग्रुप्स बनलेत वगैरे जसं चाललंय, कारण काय म्हणजे अगदीच 4 पैकी 3 मॅच तर बोरिंग आहेत, पण Boring ठीक आहे आहे. माझ्या मते. कारण मला वाटतं की मला असं जेन्युइनली वाटतं की इंडिया जरी काल हरली असती ना, मजा आली असती मॅच मजा बघायला. आली असते. कारण तुला निनोज जेव्हा खेळतात तेव्हा तुला बघायला मजा येते. बघायला मजा येते. आणि तो हा. वाटतं आणि की तुझं tough चाललंय. आणि मेन तर तुझं इक्वेशन चेंज होतं आणि चुरस जी असते त्या हम्म. ग्रुपमध्ये ती जरा वाढते. ते लोकांनी उगाच फालतुगिरीच्या गप्पा सुरू केलेल्या आहेत की काय? हे असे बोरिंग ग्रुप्स आहेत वगैरे, पण मला वाटतं की हे अश्विन होणार. अश्विन बोललाय. So माझं म्हणणं हे तर होणार ना, कारण तू मग त्याशिवाय तू सगळ्या टीम्सना मग तू क्रिकेट ग्लोबल स्पोर्ट कसा करणार. बरोबर. ऑब्व्हियसली फुटबॉल क्रिकेटमध्ये फरक आहे, पण फुटबॉलमध्ये पण असं असेल ना की काही काही टीम्स खूपच ऍव्हरेज ऍव्हरेज असतील बड्या टीम्स समोर. सो तसं असणारच आहे. बरोबर. Yes. पण पाकिस्तान बरोबर जी 15 फेब्रुवारीला मॅच आहे ती होईल की नाही अजून पण डाऊटफुल आहे, कारण त्या लोकांनी जो काही त्यासाठी काल मॅच ते लोक हरायला हवे, मजा आली असती. हा मग त्यांना खेळावीच लागली असती. असं करावं लागलं असतं. ती मॅच होईल की नाही डाऊटफुल आहे. लेट्स सी. आणि अजून तर काही नाही कालच्या मॅचवर बोलायला आमच्याकडे. Yes. आणि तुम्हाला काय वाटलं कालच्या मॅच बद्दल, कालच्या सूर्याच्या इनिंग बद्दल, कालच्या अर्शदीपच्या बॉलिंग बद्दल, आणि युएसए मध्ये जे इंडियन प्लेअर खेळत आहेत, देर आर 2 इंडियाज, त्या सेकंड इंडिया बद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा आम्हाला कळवा. Yes. कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.